पुढे जात राहिल्या. आता तुम्ही सगळं काम ठप्प करायचंय, इथंच थांबा, काय प्रॉब्लेम नाही. घरी जाऊन तरी करायचं काय? घरी जाऊन तोंड काय दाखवायचं? अधिवेशन संपू द्या, काय प्रॉब्लेम नाही. अधिवेशनात प्रश्न सुटतात असं तुम्हाला कोण वाटतं? अधिवेशन ही एक चंगळ आहे. कधी मुंबईला असते, कधी नागपूरला असते. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष तरी एवढं जबाबदारी सांगतो बरं का, की अधिवेशन एक चंगळ असते. अधिवेशनात कोणाचे प्रश्न सुटवले ते आम्हाला दाखवा. जर अधिवेशनात प्रश्न सुटत असतील तर एवढे लोक मोर्चाला इथं दिसले नसते आजपर्यंत. पहिल्या दिवशी सगळ्यांचा तंबू गुंडाळला गेला असता की तुमच्या मागण्या मान्य, तुमचे विषय संपलेले आहेत. हे फक्त खानापुरतीचे कार्यक्रम असतात. तुम्ही हे मैदान सोडू नका जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. आता कॅमेरामॅन सगळे कुठे आहेत? बातमीवाले, पत्रकार वगैरे मंत्रालयात, विधान भवनात आहेत. एकदा तिकडं सूप वाजलं उद्या की त्यांना काही बातम्या नाहीत, लक्षात घ्या. म्हणून आंदोलन करताना टायमिंग शॉट पण असला पाहिजे. तुम्हाला काय वाटलं, सगळे मंत्री आहेत, आमदार आहेत, मुख्यमंत्री इकडेच आहेत, पण त्यांना त्यांचं दुकान बघायचे, तुमच्याकडे बघायला कुठे वेळ आहे? हे सगळे बाकीचे जाऊ देत, तुम्ही थांबा. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हटत नाही ही भूमिका घ्यायला लागेल. सुटत नाही. आणि किती दिवस अजून आश्वासनांवरती थांबायचं मला सांगा बरं? प्रत्येक वेळी आश्वासन म्हणजे तुमची लग्न झाली, तुमच्या मुलांची लग्न व्हायची वेळ आली तरी परमनंट काय होत नाही. हे चुकीचं आहे. व्यवस्थित कोंडीत पकडा. तुम्ही जर काम केलं नाही तर पुढं काय काय कोलॅप्स होणार हे तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही खूप सज्जन झाल्यामुळे तुम्हाला किंमत मोजावी लागली. पाणी तुम्ही काम थांबवत नाही तोपर्यंत तुमच्या कामाचं महत्त्व कळणार नाही. काम जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत अडचण निर्माण होणार नाही. मला सांगा, तुम्ही गॅरेजवालीला कधी बोलवता? गाडी बंद पडल्यावर. तुम्ही वायरमॅनला कधी बोलवता? घरातली काही वस्तू बंद पडल्यावर, बरोबर? तसं सरकार तुम्हाला कधी बोलवेल? सरकार तुम्हाला कधी बोलवेल? काहीतरी बंद पडल्यावर. म्हणजे काहीतरी बंद कसं पडेल? तसंही तुम्ही आम्हाला पगार देत नाही, मग तसंही आम्ही काही कामाला येत नाही. जे नवीन सांगतील की आम्ही तुम्हाला भरती करू, त्या पोरांना सावध करा की ह्यांनी आम्हाला 30 वर्षे पगार दिला नाही, तुम्हाला देतील याच्या गॅरंटीत राहू नका. भारतीय समाज संघटित नाही म्हणून मोठा प्रॉब्लेम होतो. आपण संघटित झालं पाहिजे. प्रत्येकाने कॅमेरा चालू केला पाहिजे, प्रत्येकाने व्हिडिओ काढायचे, फोटो टाकायचे, शूट करायचं, कमेंट करायच्या. कोण या महाराष्ट्रातले जेवढे मंत्री असतील त्यांचे फेसबुक पेज बघा, आयडिया करा. या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्या खात्याचे मंत्री यांचे पेजेस काय ते बघा. आणि तिथे रोज प्रत्येकाने एक एक कमेंट टाकली तर 3378 कमेंट पडतात. किती पडतात? आणि युअर एव्हरी कमेंट इज कमिटमेंट, हे लक्षात घ्यायचं. तुमच्या त्या कमेंट वाचून वाचून मुख्यमंत्र्यांनी म्हणलं पाहिजे, आता तुम्ही इकडे येऊ नका, मीच येतो, पण एकदाचा विषय हा थांबवा. ही सोशल मीडिया ताकद आहे. बातमी तुमची पेपरवाले लावणार नाहीत, टीव्ही वाले लावणार नाहीत, कारण बातम्या लावण्यासाठी जे लागतं ते तुमच्याकडे नाहीये. बातम्या कशाच्या येतात आमच्याकडे? खून केला, चाकू मारला, गाडी पलटी झाली, अमुकने अमुकला पळवलं. पण इथे 3378 लोकांचं कुटुंब रस्त्यावर येते, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. या बातम्या आहेत का? एवढीच तरी बातमी द्या, टिकली एवढी, टिकली एवढी. जर तुमच्यात खरंच पारदर्शकता असेल, मीडियाची प्रामाणिकता असेल तर या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. पण ह्या सगळ्या बातम्या दाबल्या जातात. जर तुमची बातमीच दाबली जाईल तर तुम्हाला न्याय मिळणं मुश्किल आहे. मी सांगतोय तो पर्याय एकदम राजमार्ग आहे. जगातल्या सगळ्या क्रांती सोशल मीडियाने केलेल्या आहेत. तुम्ही आजूबाजूला सगळीकडे बघा. तुम्ही इथं बसून सुद्धा हे काम करू शकता. काय 300 रुपयाचा डेटा आहे, तो असाच वापरू नका दुसऱ्याचे रील बघण्यासाठी. तो डेटा फक्त एकाच कामाला. दिसला पुढारी, दिसला अधिकारी, त्याच्या खाली कमेंट की समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत आम्ही काम करतो, आम्हाला परमनंट कधी करणार, कधी करणार. आणि जसे तुम्ही हे कमेंट करताल ना, समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र या नावाने जेवढ्या वेळा गुगलला टाईप होईल तेवढ्या वेळा ते ट्रेंडला येईल. आणि ट्रेंडिंगला आलं की तुमचा निकाल लागला समजा. हत्यार तुमच्याकडे आहे, वापर करा.
याच्या त्याच्या दारात जाण्याला जेवढा वेळ जाईल त्यापेक्षा आपल्या दारात बसून घरात बसून जे आपण करू त्याने क्रांती होऊन जाईल. मी माझ्या आयुष्यात कधी मोर्चा काढलेला नाही. मी माझ्या आयुष्यात कधी आंदोलन केलेलं नाही. मी एकटाच असतो. माझ्यासोबत फक्त कॅमेरा धरायला एक माणूस असतो. पण तेवढ्याशा गोष्टीनं मी महाराष्ट्र सरकारला 4 GR काढायला लावल्यात. 4 GR. कॅमेराची ताकद आहे.